हाय हॅलो नमस्कार. तर आमच्याकडे छोटंसं बाळ आहे. आता ते झालेलं आहे 13 महिन्याचं. पण ती जेव्हा 8 महिन्याची होती तेव्हापासूनच मी तिला ट्रेनिंग दिलेली आहे, पोटी ट्रेनिंग. आता हसण्यासारखा विषय नाही. लहान लहान मुलं इकडे तिकडे सगळीकडे पळत पळत शी करतात. तर मी तिला हे असं आणलेलं आणि 8 महिन्यापासूनच तिला बसवते. आणि आता ती अक्षरशः तुम्हाला विश्वास नाही बसणार, डायपरमध्ये पोटी शी करतच नाही. तिला त्याच्यातच बसायला पाहिजे. ती सांगते, म्हणजे ती बरोबर तिचे इशारे काय ते सगळ्या मॉम्सला आपल्या आपल्या बाळाचे इशारे कळतात. ती बरोबर इशाऱ्याने सांगते तिला शी आले, मग मी तसं लगेच ते घेऊन येते तिथं आणि मग लगेच डायपर काढल्यानंतर ती पटकन त्याच्यावर जाऊन बसते. आणि आता तिला सवय झालेली आहे त्याचीच. आणि आता ती 13 महिन्याची झालेली आहे आणि ती 8 महिन्याची असल्यापासूनच, म्हणजे जेव्हा तिला 7वा महिना संपला ते मी लगेच ते चालू केलं. पण मस्त एकदम, म्हणजे पूर्ण आणि अशी उठत पण नाही ती पूर्ण झाल्याशिवाय. खूप छान अशी बसते आणि पूर्ण शी झाल्यानंतर आवाज पण देते. आ आ मम्मा मम्मा करून आवाज देते. मग समजून जायचं तिला शी आली आणि तिची शी झालेली आहे. तर तुम्ही आपल्या मुलांना असं ट्राय करा. आधी थोडंसं रडेल बाळ, थोडंसं किरकिर करेल, पण तिला सवय लागणार तुमच्या बाळाला ती. तर तुम्ही ट्राय करा हे आणि तुमचा अनुभव सांगा. आणखी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट, की त्यांना सुद्धा त्रास होतो डायपरमध्ये शी करायला, तर ते त्याच्यामध्ये खूप आरामात हलके होतात. असं कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या बाळांना असं ट्राय करा, म्हणजे ते बरोबर आहे. ते बघा तिची तशी झालेली आहे तर ती मम्मा मम्मा करते मला पाठवून. ओके ओके, हा चलो बाय.